राम जय जय राम। श्री राम जय 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 राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री 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 राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री 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 राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री 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 राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री 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 राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। 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 राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम
जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ तुका सारिखे पूर्ण वैराग्य जानते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कपिलिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीचा महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता लिहिले प्रकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी तो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आता राऊतजी ओंकार आणि प्राणायाम साधना घेतील. नमस्कार. प्राणायाम आणि ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राणकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल तर क्रॉस लेग, सुखासन, अर्धपद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम. राऊतजींचा आवाज नाही येते. इंटरप्शन झालेलं आहे का? काही कळत नाही डॉक्टर साहेब, मी तेच बघतोय. राऊत सरांचा आवाज येत नाहीये. सॉरी आय हे झालं होतं मध्ये. कॅन हिअर मी? ऐकायला येतंय? हो येतोय राऊत साहेब, प्लीज गो अहेड. सॉरी ओके. पण प्राणायामचा अभ्यास आपण सुरू करूयात. जस्ट फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स. ओके, चला. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट सुरू करा.
Stop, exhale. Hold, बाह्य कुंभक. Hold, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Breathe in, पूरक. Hold breath, अंतकुंभक. Hold, 1, 2, 3. रेचक, slow breathe out. हा एक राऊंड झाला, आणखीन 2 राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक. ब्रीद इन ब्रीद आउट सुरू करूयात. Stop, exhale. Hold, बाह्य कुंभक. Hold, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in, पूरक. Hold breath, अंतकुंभक. Hold, 1, 2, 3. Slow breathe out, रेचक. शेवटचा राऊंड. एक्झेल, अर्धपूरक. ब्रीद इन ब्रीद आउट सुरू करूया. Stop, exhale. Hold, बाह्य कुंभक. Hold, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पूरक. Deep breathing. Hold, अंतकुंभक. Hold, 1, 2, 3. Slow breathe out, रेचक. नॉर्मल ब्रीथिंग. आता आपण ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, त्याच्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. जेवढा आपला श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचंय आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, तिलाच्या दारासारखा अखंड आणि सतत असावा आणि शंखनादासारखा गंभीर असावा. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. 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 शांत शांत शांत. आपण जो तो ओंकारचा नाद केलेला आहे
ओंकारचा जो ध्वनी केलाय तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर दोन भुवयाच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करीत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूयात. परत एकदा 2 वेळा ओंकार. घर्षणयुक्त पूरक. पूरक. दुनियाचं दर्शन. जी ऊर्जा आपण प्राणायाम आणि ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळाली त्या ऊर्जेचं संचालन पूर्ण शरीरभर करूयात. चेहरा कप्पर. हरि ओम. जय श्रीराम. सर्वांना सप्रेम नमस्कार. नुकतीच तुकाराम बीज पार पडली आणि त्यानिमित्ताने काहीतरी विचार मांडावे असं डॉक्टर साहेबांनी सूचना केली. त्या निमित्तानं मी थोडंसं तुकाराम महाराजांच्या एखाद्या अभंगाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या 5 मार्चला तुकाराम बीज पार पडली आणि दरवर्षी हा उत्सव साधारणतः फाल्गुन वद्य द्वितीयेला साजरा केला जातो. आणि तुकाराम बीजेचं खूप महत्व आहे वारकरी संप्रदायामध्ये. आपणही इथे दासबोध अभ्यासाच्या वर्गातर्फे आपण मोठा उत्सव मागे एकदा केला होता तुकाराम बीजानी, नाथषष्ठी एकत्र असा. आणि हा दिवस म्हणजे महाराज त्यांनी स्वदेह वैकुंठाला गमन केलं असं त्याच्या निमित्ताने हा साजरा केला जातो. साधारणतः दुपारी 12च्या आसपास वगैरे तिथे देहूला, पुण्याजवळ आपल्याला सर्वांना माहिती आहे, तर तिथे मोठा या निमित्ताने उत्सव साजरा केला जातो. आणि देहू संस्थान आहे आणि कीर्तन भजनाची त्याच्यामध्ये खूप मोठी परंपरा आहे. आणि शेवटी तुकाराम महाराजांनी आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा अशा पद्धतीनं एक अभंग हे करून त्याची सांगता म्हणजे आपल्या या सदैव वैकुंठगमनाची सांगता केली होती. आणि तो आपण अभंग विचारात नाही घेत आहे, पण एक वेगवेगळा अभंग डॉक्टर साहेबांनी सूचना केली होती त्याप्रमाणे एक छोटासाच अभंग आहे. आपण थोडासा पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि तो अभंग आहे, मी एकदा थोडासा वाचतो एक वेळ आणि मग त्याच्यावरती थोडंसं विचार मांडण्याचा आपण प्रयत्न करू. तर अभंग आहे, आपल्याला बऱ्यापैकी ऐकला असेल तो. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण,
मोक्ष अथवा बंधन सुख समाधान ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरवली, मन माऊली सगळ्यांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलीची दास, प्रसन्न आपण आपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही अणुदैवेत तुका म्हणे दुसरे. तर असा एक छोटासाच अभंग आहे, एक साधारणतः 3-4 चरणांचा वगैरे असा अभंग आहे. आणि हा अभंग माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर साहेबांनी सूचना केली तर आपल्याला साधनेसाठी मन हे आपल्याला माहितच आहे की मनावरती भरपूर संतांनी सांगितलेलेच आहे आणि मनाचे श्लोक आपण सलीजींच्याकडनं ऐकतोच आहे. आणि त्याच्याच वरती थोडासा तुकाराम महाराजांचे विचार आपण थोडासा जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर मन करा रे प्रसन्न. मन जर आपलं प्रसन्न असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या होणार आहेत. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. सगळ्या जर सिद्धी आपल्याला जर मिळवायचे असतील तर ते मनच एकमेव आहे. आणि आपल्या साधनेच्या दृष्टिकोनात पण आपल्या दासबोध अभ्यास वर्गाच्या परंपरेमध्ये पण आपण सुरुवातीपासून आपलं नामजप म्हणा किंवा आता प्राणायाम, त्याच्यात ओंकार साधना, हे ते सगळं आपल्याला मनाचं थोडंसं कंट्रोल करण्यासाठी आपण ते करतोय. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन. आता मोक्ष अथवा बंधन हा छान माझ्या माहितीप्रमाणे की ब्रह्मबिंदू उपनिषद आहे श्रुतींमध्ये आणि त्याच्यामध्ये एक फेमस श्लोक आहे, आपल्याला सर्वांना कदाचित परिचित आहे तो. मन एव मनुष्याणाम कारण बंध मोक्षयो. आणि त्याचाच एक तंतोतंत आधार घेतल्यासारखं म्हणूया आपण. आणि तसंच तुकाराम महाराजांनी म्हटलंय, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मोक्ष किंवा काय बंधन काय हे सगळं आपल्या मनाच्या वरतीच अवलंबून आहे. आणि सुख समाधान इच्छा ते. सुख किंवा इच्छा समाधान हे ते आपण जर म्हटलं तर ते आहे, नाहीतर काहीच नाही. मला जर लाखो रुपये मिळाले आणि जर मी त्याच्यामध्ये समाधानी नसेल आणि एखादा गरीब असतो त्याला त्याची रोजीरोटी मिळते, त्याच्यात तो बिचारा समाधानी असतो. आणि याच्यासाठी डॉक्टर काका आपल्याला छान नेहमी उदाहरण देत असतात. त्यांच्या ते ज्यावेळी प्रॅक्टिस करत होते आणि आमच्या भागामध्ये मुरगुडमध्ये तिकडे मंगळवारचा बाजार असायचा, आताही आहे तो. तर तिथे डॉक्टर काका म्हणतात की मी काही पेशंट वगैरे असं बघायला चाललो तर त्या बाजारात मध्ये ते काही बैलगाडी वगैरे घेऊन आलेले लोक वगैरे ते छानपैकी आपले बैलगाडीच्या खाली झोपलेले असतात निवांतपणे. आणि मी आपल्या गाडीवरती इकडे तिकडे उशी करवटे बदल म्हणतो आपण तशा पद्धतीने, आणि मला झोप लागत नाही. तर त्यांना ते समाधान हे ते वगैरे त्याच्यातनं ते थोडंसं दाखवून द्यायचं होतं. आणि पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात की मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली. आता आपण जे मानसपूजेचं जे आपण म्हणतो की मानसपूजेचं छानपैकी याच्यामध्येच वर्म आहे की सगळ्यात मोठी म्हणजे मानसपूजा म्हणतात आपण करावी, प्रतिमा पूजा हे ते वगैरे करावी. आणि डॉक्टर काकांचाच एक छानपैकी संदेश आहे तो. आणि आपला म्हणजे आपल्या याच्यामध्ये पण येतो स्क्रिप्चर्समध्ये की प्रथमा सहज अवस्था, द्वितीया ध्यान धारणा, तृतीया प्रतिमा पूजा आणि तीर्थयात्रा अधमात अधम. तर ती तीर्थयात्रा जी आहे ती करायचीच आहे, पण फक्त त्या तीर्थयात्रेवरती नाही थांबायचं. तर ती पहिली जी लेवल आहे की त्याच्यावरती प्रथमा सहज अवस्था, सहज जेवढी अवस्था येईल आपल्याला तर ती आपलं सर्वांचं उद्दिष्ट आहे. आणि ती करण्यासाठी मग द्वितीय आपण म्हणतो की ध्यानधारणा. ध्यानधारणेला तरी दुसरंच तिथं स्थान दिलेलं आहे. तृतीय प्रतिमा पूजा म्हटलंय. प्रतिमा पूजा करायची पण ती नंबरला तिथं अशी ठेवलेली आहे. पण सगळ्यात उच्च कोटीची साधना म्हणजे सहज अवस्था. आणि मने मना पूजा केली. आणि तुकाराम महाराजांचा एक खूप छानपैकी अभंग आहे आणि त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की मातीचा केला पशुपती, परी मातीशी त्याची काय महती. म्हणजे आपण पिंड वगैरे करतो, मातीची वगैरे पिंड करतो, हे ते वगैरे करतो. मातीचा केला पशुपती, परी मातीशी त्याची. आता त्या मातीला काय करणार आहे, माझं तुम्ही गणपती बनवा किंवा मारुती बनवा किंवा काही करा, मातीला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मातीचा केला पशुपती, मातीची तरी त्याची काय महती. माती शिवपूजा शिवाशी पावे, माती मातीमध्ये समावे. आता आपण जे हे मानसपूजेचं हे वर्म ते हेच आहे की आपण कुठलंही आपण समोर आणतो डोळ्यासमोर. माझं दैवत असेल, राम असेल, कृष्ण असेल, काय असेल, गणेश असेल, आणि त्यांना आपण समोर ठेवून ती पूजा केली तर ती पूजा केली की ती त्यांच्यापर्यंत पोहोचते.
भले मग नंतर तुम्ही ती काय मातीची पिंड वगैरे केली असेल, ती त्याच्यामध्ये विरून गेली मातीमध्ये, तरी त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण आपल्याला जे करायचं होतं ते आपण केलं. आणि तुकाराम महाराजांचे छोट्या-छोट्या अभंगामध्ये एवढे सुंदर संदेश आहेत. आणि मला ते कधी म्हणजे कदाचित तुकाराम गाथेमध्ये बघता पण आले नसतील, पण डॉक्टर काकांच्या मुखातून ऐकलेले असे सुंदर एक-एक असे त्यांचे अभंग आहेत. आणि डॉक्टर काका सांगतात, की तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, की त्याच्यामध्ये महाराजांनी म्हटलंय, की आपल्या सर्वांच्यासाठी एक अकाउंट ओपन करून दिलेलं आहे आणि ते म्हणजे नामाचं अकाउंट. तुम्ही फक्त नाम घेत राहा, घेत राहा. आणि हे अशा पद्धतीचं एक अकाउंट आहे, की जे वायानं वजे. वायानं वजे म्हणजे त्याच्यातलं कमी कधी होणार नाही. त्याच्यात भरच पडत जाईल. आपण आपले साधारणतः अकाउंट बघतो. बँकेचे अकाउंट हे ते. कधी त्याच्यात भर होते, कधी त्याच्यातनं काढून घेतलं जातं, हे तो. पण हे नामाचं एक असं अकाउंट आहे, की त्याच्यातनं तुम्हाला काढायचं काहीच नाही. नुसती त्याच्यामध्ये भरच पडत जाईल. अशा पद्धतीनं ते आहे. आणि मने प्रतिमा स्थापिली, मने माना पूजा केली, मने इच्छा पुरवली, मन माऊली सकळांची. आणि हे मन कसं आहे, की मातेसारखं आहे. ते मन माऊली हे सकळांची. मन गुरु आणि शिष्य करे आपुलेची दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. आता गती अथवा अधोगती आणि याच्यासाठी भगवद्गीतेमध्ये आपल्याला सुंदर श्लोक आहे, तो आपल्याला माहितीच असेल. उद्धरे आत्मानं. तर हे मन असं आहे, की जे तुम्हाला ते वरती पण घेऊन जाऊ शकतं किंवा तुम्हाला खाली पण आणू शकतं. आपण कसं त्याचा वापर करून घ्यायचा ते आपल्यावरती आहे. साधक वाचक पंडित श्रोते वक्ता ऐका मात, नाही अनुदैवत तुका म्हणे दुसरे. आता इथं शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज त्या मनाचा एवढा इम्पॉर्टन्स सांगतात, की साधक वाचक पंडित, तुम्ही कुणी असा साधक आहे, वाचक आहे, पंडित आहे. श्रोते वक्ते ऐका मात. आता मी काय सांगतोय ते ऐका असं तुकाराम महाराज म्हणतात. नाही अनुदैवत, दुसरं दैवत म्हणजे मनाला त्यांनी एवढा इम्पॉर्टन्स दिलेला आहे. तुका म्हणे दुसरं मनासारखं असं मनाला कंट्रोल करण्यासारखं दुसरं असं नाहीये. आणि ह्या मनाबद्दल आपण बघितलेलं आहे. बऱ्याच संतांनी वगैरे सांगितलेलं आहे. आणि मनाचे श्लोक तर आपल्याला माहीतच आहेत सगळ्यांना. 205 मनाचे श्लोक समर्थ रामदासांनी रचले आणि त्याला मनोपनिषद पण असं म्हणतात. माऊलींचे पण आपल्याला संत ज्ञानेश्वर म्हणा, संत एकनाथ आणि संत तुकाराम आणि समर्थ रामदास हे 4 प्रमुख संत आपल्याला म्हणजे 4 वेदांच्या प्रमाणे हे 4 त्यांचे जे ग्रंथ आहेत ते आपल्याला आहेत तशा. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण छानपैकी उपमा दिलेली आहे मनाला. आणि मन हे असं काय, की त्या मनाला तुम्ही एक चांगलं ह्या मनाचं आहे, काजे या मनाची एकनिकी अशी एक छानपैकी उभी येते मध्ये येते ज्ञानेश्वर माऊलींची. आणि तिथे माऊली म्हणतात, की ह्या मनाचं एक चांगलं आहे. तुम्ही त्याला जे गोडी दावाल ना, तर ते त्याच्यासाठी ते मागे लागतं. मी त्याच्यासाठी जर मोबाईलमध्ये गुंतून राहिलो किंवा टीव्हीमध्ये गुंतून राहिलो, तर ते उद्या ते उठून तेच करणार आहे. पण त्यालाच जर मी भगवंताची गोडी लावली, एक 4-5 मिनिटं ध्यान करणं किंवा काही करणं किंवा नामजप करणं, असं जर तर त्याला दाखवत राहिलं मनाला, तर ते मन ते सोकावतं. मग तिकडे जायला प्रयत्न करतं. आणि स्वामी चिन्मयानंदांची एक छानपैकी एक स्टेटमेंट आहे, की हे जर सगळ्याला आपल्याला अचिव्हमेंट करायचं असेल, तर सुसाईड ऑफ माइंड. त्या मनालाच आपण मारलं गेलं पाहिजे. आणि मन अमन झालं, की मग आपण त्याच्यामध्ये आपला बऱ्यापैकी टप्पा पार होतो. आणि आपल्याकडे चैतन्य महाराज देगलूरकर वगैरे पण येऊन गेले. त्यांनी पण छान-छान उदाहरणं दिली होती त्या मनाबद्दल. हे मन असं आहे, की ते कशी आपली माशी एक असते. माशी ती कुठे पण जाते. त्या घाणीवरती पण जाऊन बसेल, चांगल्या गोष्टीवर पण जाऊन बसेल. अशा पद्धतीचं ते मन आहे. म्हणजे जिकडे-तिकडे हे ते वगैरे. पण ते एक करतं ती माशी म्हणे, की त्या आगीकडे जात नाही. कारण त्या माशीला माहिती आहे, की त्या आगीकडे गेलो, की मी संपलो. आणि हे मन ते आपण त्याला सुस्कारून सगळं करून त्या भगवंताच्या पायाशी त्याला ठेवायचं आहे. पण त्या मनाला माहीत आहे, मी इथं गेलो, की माझं संपलं. माझं पुढे काही नाहीये. म्हणून ते तिकडे जायला बघत नाही. आणि परत आपण आपल्या साधनेने वगैरे त्याचा प्रयत्न करून त्या भगवंताच्या चरणाशी नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करावा. हे थोडक्यात माझे विचार जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणाशी आणि डॉक्टर काकांच्या चरणाशी मांडतो आणि माझं थोडंसं चिंतन पूर्ण करतो. जय श्रीराम. अथ श्रीराम रक्षा स्तोत्रम्
श्रीगणेशाय नमः। अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्रीसीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीताशक्तिः श्रीमान् हनुमान् कीलकम् श्रीरामचन्द्र प्रीत्यर्थे श्रीरामरक्षास्तोत्रजपे विनियोगः। अथ ध्यानम् ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोऽवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनन्नीरदाभन् नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानम् चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतै जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाणपाणिन्नक्तै चरान्तकम् स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापग्निं सर्वसकामदां शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्ये यो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदये जामदग्न्यजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिजाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ऊरू रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ बिभीषणः श्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जयित्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः वज्रपैञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ आतसज्जधनुषा विशुस्पृशा वक्षयाशु गनिषङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः
वेदांत वेद्यो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्ते न ते संसारिणो नराः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्नान्यै जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगै जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्री बुधकौशिक विरचितं श्रीराम रक्षा स्तोत्रं संपूर्णं श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. आपलं भाग्य आहे की आपल्याला रामायणाचं चरित्र तत्वार्थ रामायणाच्या रूपामध्ये पाहायला मिळत आहे. माझ्या मनामध्ये असं आलं होतं की रामायण म्हटलं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात, भागवत म्हटलं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात. मग त्या गोष्टीमध्ये आपण रस घेऊ लागतो का आणि त्याच्यामध्ये अडकतो का, तर असं सर्व मनामध्ये येऊ शकतं. पण खरं म्हणजे जे प्रत्येक म्हणजे गोष्टी याच्यामध्ये नाहीये तत्वात रामायणामध्ये. त्यांनी जे आहे ते उदाहरणासह तत्व आपल्याला पटवून दिलं आहे. एक तर हे आहे आणि दुसरं आपण असं म्हणतो की ज्ञान, भक्ती आणि कर्म जे तीन जे आहे ते साधनेचे तीन पदर असले पाहिजे. नुसतीच भक्ती नुसतेच कर्म नाही चालणार, नुसतंच ज्ञान नाही चालणार. त्याचा सर्वांचा संगम पाहिजे. आणि या ज्ञान भक्ती कर्माचा संगम आपल्याला जो आहे तो रामायणामध्ये मिळतोय, तत्वार्थ रामायणामध्ये मिळतोय. हे मला याचा विशेष आनंद आहे या गोष्टीचा. ज्यांनी डोंगरे महाराजांना स्वतः पाहिलं आणि ऐकलं ते धन्य आहोत असं म्हणेन. आपण त्यांच्या प्रवचनाचा आस्वाद घेतो आहोत आणि सुंदर असं चरित्र पाहतो आहो. पण विशेष म्हणजे मला असं म्हणायचं या ठिकाणी की नुसतंच ज्ञान, नुसतंच भक्ती, नुसतंच कर्मणी तिघांची सांगड रामायणामध्ये घातली. याचा अर्थ हा झाला की कोणी असं म्हणेल आमचा ज्ञान मार्ग आहे, आमचा कर्म मार्ग आहे, आमचा भक्ती मार्ग आहे, असं नाही. इथे तिघांची सांगड जसं मी आता बोललो आणि ही अत्यंत महत्वाची आहे. कारण असं की परमार्थामध्ये आल्यानंतर व्यवहाराकडे दुर्लक्ष होतो असं नाही झालं पाहिजे. व्यवहार सुद्धा चोख केला पाहिजे, चोख झाला पाहिजे. आणि हे सर्व याच्यामध्ये जे आहे ते सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे, उदाहरणासह पटवलेलं आहे. आणि म्हणून जे आहे ते रामायणाचं महत्व हे असं अपार आहे. आपण तत्वात रामायणाच्या अनुषंगाने रामायणाचा जो विचार करतो आहोत तो ज्यांच्याकडे काही पुस्तक असेल याचं, तर आपण केवळ संवादापर्यंत आलो होतो. या ठिकाणी केवळ संवाद बोललो नव्हतो, पण केवळ असं आपला विचार झाला होता की पुढे आपण केवळ संवाद पाहूया. केवळ संवादामध्ये सुद्धा जे आहे ते केवटाने जेव्हा रामाला गंगा पार गेलो त्या ठिकाणी आणि गंगा पार केल्यानंतर जे आहे ते रामाला असं वाटलं, रामचंद्रांना असं वाटलं की याला रिकाम्या हाताने कसा निरोप देऊ मी. आणि मातोश्री सीतेला ते कळलं, लक्षात आलं आणि त्यांनी लागलीच आपली हातातली अंगठी काढून त्यांना दिली आणि सांगितलं ही तुम्ही त्यांना द्या, संकोच करू नका असं म्हणाली ती रामांना. तर त्यांनी अंगठी दिली केवटाला. तर केवट म्हणाला म्हणे की अरे महाराज, मी कोणी शिकला सवरलेला नाही, अशिक्षित आहे आणि माझ्या पित्याने मला असं सांगितलंय की कोणी गरीब असेल, साधू असेल, ब्राह्मण असेल, तपस्वी असेल तर त्याला गंगा पार काहीही न घेता गंगा पार कर. आणि तुम्ही आता तपस्वी झालेला आहात, तुम्ही राजा आहात, पण यावेळेस तुमची तपस्वीची स्थिती आहे, तपस्वी म्हणून आलेला आहात, म्हणून मी काही तुम्हाला घेणार नाही. रामचंद्रांनी असं म्हटलं की अरे तू प्रसाद म्हणून घे, हे असं काही घेऊ नको की हे तुला म्हणजे तुझे जी गंगा पार करण्याकरता तू लोकांकडनं घेतो पैसे, तसं नको समजू, त्याला प्रसाद म्हणून घे. असं प्रसाद म्हणून घ्यायला तर काही हरकत नाही ना, ते घ्यायला हवं. तर मग त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं की म्हणे प्रसाद द्यायची आपली इच्छा आहे तर आपण योग्य वेळ येईल त्यावेळेस द्या, पहा. म्हणजे ही योग्य वेळ नाही त्याच्या हिशोबाने. तुम्ही राजा असल्यावर, राजाच्या गादीवर बसल्यावर मी तुमच्याकडे येईन आणि त्यावेळेस तुम्ही मला हे द्या, प्रसाद म्हणून द्या,
सो प्रसादमय शिरधरी लेवा. त्यावेळेस मी प्रसाद जो आहे तो आपल्या डोक्यावर ठेवून, तुम्ही दिलेला प्रसाद डोक्यावर ठेवीन आणि ते घेईन, अशा प्रकारचं जे आहे ते. आणि आत्ता जे आहे ते मला काही नको. हा प्रेमाचा प्रसाद जो आहे तुम्ही मला दिलेला आहे आजच्या घटकेला. म्हणजे पहा किती प्रेम त्याचं त्या ठिकाणी उमडून आलं. रामचंद्राचंही प्रेम त्या ठिकाणी उमडून आलं. आणि प्रेमाचा जो आहे तो कसा व्यवहार असतो हे आपल्याला या रामायणामधनं या ठिकाणी जे आहे ते कळतं. आणि त्याच्यानंतर काय झालं की जेव्हा रामराया वापस आले आणि जेव्हा 2च दिवसांनी त्यांचा राज्याभिषेक त्या ठिकाणी ठरलेला होता की होणार म्हणून काही कारणाने, तर त्यावेळेस जेव्हा राज्याभिषेक झाला तर त्यांनी बरेचसे लोक आले तर सर्वांनाच बोलवलं होतं. पण रामराया जे आहे ते कुणीकडे ते कुणाला तरी पाहत होते. तर सीतेने विचारलं की कोणाला पाहता तुम्ही? तर म्हणे मला ज्याची दर्शन घ्यायची इच्छा आहे त्याचं दर्शन मला इथे होत नाही, असं म्हणाले रामराया. तर असा कोण आहे? तर म्हणे केवट मित्र कहे सुख मानत. केवट मित्र न पाहून दर्शन घेऊन मला सुख होईल, असं रामांचं त्यावेळेस म्हणलेलं होतं. आणि त्याची आठवण त्यांना परत परत येत होती. केवटाला विसरले नव्हते. जीवाची एक सवय असते की अतिशय सुखाच्या वेळी तो इतर गोष्टी विसरून जातो. पण रामरायाकडनं हे यावेळेस घ्यायचं आहे आपल्याला की त्यावेळेस त्या सुखामध्ये, अतिशय सुखामध्ये सुद्धा ते सावध असतात, अशी रामचंद्राची जगाला या ठिकाणी शिकवण आहे. की कठीण प्रसंगी जर कोणीशी थोडंसं पाणी जरी आम्हाला दिलं तरी त्याचा कधीही विसर पडू नये, हा या ठिकाणी आपल्याला बोध या ठिकाणी केलेला आहे डोंगरे महाराजांनी हे सर्व देऊन. कोणी अल्पसेवा केली असेल तर श्रीराम विसरत नाही, ते अपकाराला विसरून जातात. म्हणजे कोणी जर वाईट केलं असेल तर त्याला विसरा. जीव पुन्हा पुन्हा पाप करतो पण परमात्मा ते विसरून जातात. आणि कोणीही केलेले उपकार कधी विसरू नका, अपकाराची उगाच आठवण ठेवू नका, हा बोध या ठिकाणी जे आहे ते म्हटलेलं आहे. खूप सुंदर स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे या ठिकाणी की तुम्ही साधू नाही बनू शकला, तुम्ही संत जर नाही बनू शकला असे सर्व हे लेसन्स घेऊन, टीचिंग घेऊन, तरी म्हणे तुम्ही आपलं हृदय तर सरळ ठेवा. जाऊ द्या संत साधू काही नका, पण हृदय सरळ ठेवणं, हृदय निरागस ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. राम म्हणजे कसे होते तर म्हणजे त्यांचं हृदय जे आहे ते सरळ होते. आणि त्यावेळेस मग त्यांनी काय केलं की गुहा राजा जो आला होता त्याच्याबरोबर त्याचा प्रसाद केवटाचा जे आहे ते देणगी त्याच्याबरोबर त्याला दिली. त्याला सांगितलं की हे केवटाला जाऊन देऊन द्या, कारण तो या ठिकाणी आलेला नाहीये. तर अशा प्रकारचं त्यांनी केवटाबद्दलचं जे आहे ते संवाद या ठिकाणी दाखवलेला आहे. रामचंद्रांनी प्रजेचा आनंद हेच आपलं प्रथम कर्तव्य मानलंय. आम्ही जे कार्य करतो आहोत तेच आपला आनंद असला पाहिजे, तेच प्रथम कर्तव्य असलं पाहिजे. ज्याचं जे प्रोफेशन आहे तेच पहिल्यांदा जे आहे ते काय असायला हवं तर म्हणजे ते जे आहे तेच प्रथम कर्तव्य मानून त्याच्याकरता सर्व काही करायचं आपल्या कर्तव्याकरता. म्हणजे रामाने काय केलं कर्तव्याकरता? म्हणजे रामाने स्वतःच्या किंवा सीतेच्या सुखाची यत्किंचितही काळजी केली नाही. म्हणजे प्रजेचं समाधान व्हावं म्हणून त्यांनी सीतेचा पण त्याग केला. आणि त्याच्यानंतर सीतेचा त्याग दाखवलाय नेक्स्ट याच्यामध्ये. आणि आता हे जे रामायण आहे हे मुख्यत्वे जे आहे ते वाल्मिकी रामायण आणि रामचरितमानस या दोघांवर आधारलेलं असं हे रामायण आहे. जसं मी सांगितलं की कर्म, भक्ती, ज्ञान तिघांचा संगम आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि त्याप्रमाणे सीतेच्या त्यागाबद्दल ते काय म्हणतात त्या ठिकाणी की म्हणजे जे आहे ते जेव्हा राजाचं काय कार्य असतं तर तो आपलं जे आहे ते सीआयडी इकडे तिकडे पाठवतो, आपलं फीडबॅक घेत राहतो की प्रजा काय म्हणते, प्रजेचा असंतोष कुठे आहे आणि प्रजेला समाधान कसं द्यायला हवं, अशा प्रकारचा सर्व त्या ठिकाणी जो आहे तो उद्देश असतो. आणि जेव्हा रामाने विचारलं आपल्या सिक्रेट याला किंवा आपल्या स्टाफला की याच्याबद्दल जे आहे तुम्ही सांगा की लोक काय म्हणतात वगैरे म्हणे, तर त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं की म्हणे सीतामाता जी आहे ती रावणाकडे राहिल्यामुळे काही लोकांना त्याच्याबद्दल जे आहे ते योग्य वाटत नाही की ती रावणाकडे राहिली, शत्रूकडे राहिली, राक्षसाकडे राहिली, म्हणून ते त्याच्याबद्दल जे आहे ते आपली नाराजी दाखवतात आहे. आणि तेही नंतर तुम्ही त्यांना घरात ठेवलं म्हणून तुमच्याबद्दलही असं विचारतात की असे कसे राम म्हणून. परंतु सीतामातेने जे आहे ते लंका सोडताना अग्निप्रवेश केला होता युद्धानंतर, आणि सर्व देवता आणि ऋषी आले होते आणि सर्वांनी असं सांगितलं होतं की सीतामाता महान पवित्र आहे. तरी पण काय केलं शेवटी प्रजेला जे आहे म्हणजे देवतांनी असं म्हटलं होतं की ईशा ते राम वैदेही पापमस्याम न विद्यते.
म्हणजे ती कोणत्याही प्रकारचं सीता जी आहे ती पवित्र आहे की सीतेच्या स्मरण मात्रानं सर्वांचं हृदय पवित्र होऊन जातो. अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे आहे ते देवतांनी आपली जी आहे ती इच्छा जाहीर म्हणजे आपलं मत जाहीर केलं होतं. म्हणजे अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरण नित्यम महापादकनाशनम. तर पंचकन्येमध्ये त्यांचं असं पवित्र नाव मध्ये सीतेचं नाव जे आहे ते आलेलं आहे. तरी पण प्रजेला जे आहे ते काय होतं की म्हणजे त्यांच्याबद्दल थोडस वाईट बोलल्याची वार्ता श्रीरामांना कळली. श्रीराम सरळ आहे, हा आरोप मिथ्या आहे, सीता निर्दोष आहे हे त्यांना माहिती होतं. तरी पण त्यांनी असा निर्णय घेतला की हा कलंक दूर करण्याकरता आपण सीतेचा त्याग करावा लागेल आणि प्रजेला माझ्या चरित्रावर शंका असेल तर त्याचे निराकरण झाले पाहिजे असं राजाचं कर्तव्य आहे. त्या काळाला राजा आणि प्रजा कशा प्रकारच्या होत्या आपल्याला कळतं या ठिकाणी कसं होतं ते. आणि प्रजेला सुख देणारा चरित्राचा आदर्श मला त्यांना दाखवायला हवा असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. म्हणजे असं आहे की म्हणजे त्यांना काय तत्व काय आहे आणि बोलणं काय आहे आणि क्रिया काय आहे हे या ठिकाणी जे आहे ते तिन्ही समत्वम योग उच्चते. म्हणजे जे आहे ते जसं जसं विचार करायचा तसंच बोलायचं आणि तसंच त्याप्रमाणे जे आहे ते वागायचं. म्हणजे मन वाणी आणि क्रिया एक असायला हवी असं श्रीरामांना आवडतं असं या ठिकाणी म्हटले गेलेलं आहे की त्या ठिकाणी कपट नको. मोही कपट छल छिद्र न भावा. म्हणजे कपट करण्याने हृदय कुटील होतं, कपट करण्याने मन दंभ होतं, दंभ केल्याने मन हृदय कुटील होतं. आणि जर कुटील मन असेल तर परमात्मा प्रवेश करत नाही. आता यांची निंदा केली गेली रामाची तरी पण त्यांनी जे आहे ते काय केलं, त्यांनी जे आहे त्याला तिरस्कार केला नाही, त्याची घृणा केली नाही. त्यांचं हृदय सरळ होतं. आम्ही काय करावं तर म्हणे आम्ही आपल्या हृदयात डोकावून पाहावं, आम्हाला अभिमान स्पर्श करतो आहे का, आमच्याकडे दंभ आहे का, आम्ही सरळ आहो की नाहीये, कपट आहे का, हे सर्व जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चरित्र चिंतन, रामाच्या चरित्र चिंतनातनं हे चिंतन आपल्याला या ठिकाणी मिळतं की प्रपंचावरचं अतिशय प्रेम आमचं आहे का. आणि आमचं जर प्रपंचावर अतिशय प्रेम असेल तर आम्ही अंतरंगात कसं डोकावून पाहणार, मग प्रपंचावरच राहील ते, मग नजर बाह्य दृष्टीवरच राहील, मग ते हृदय जे आहे ते कुटीलच राहील. म्हणून किती सरळ आपण होऊ शकू श्रीरामाच्या चरित्रापासून हे आपल्याला घ्यायचं आहे की रामांच्या प्रत्येक लीलेमध्ये काय आहे तर म्हणजे सरळता आहे आणि इतर दोष कोणतेही त्या ठिकाणी दिसत नाही. तशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी बोध या ठिकाणी होतो. म्हणजे ते मोठी व्याख्याने देत नाही, ते अल्प बोलतात. श्रीराम शब्दानेच ज्ञान होतं, ते ज्ञान देतात, ते कृतीने ज्ञान देतात, शब्दाने देत नाही असं. तर त्यांनी लक्ष्मणाला बोलावून सांगितलं की बाबा रे तू जे आहे ते हिला जंगलामध्ये सोडून दे. तिला हे डोहाळे असे आले होते काही दिवसापूर्वी, तिने रामाला म्हटलं होतं की अरे मला जंगलात जायची इच्छा आहे, किती सुंदर असतं जंगल. तिला सर्व त्या पहिल्याच्या आठवणी आल्या आणि तिला ते म्हणजे ती गर्भ होताच तिला, आणि त्यांना असं वाटलं की हिलाही डोहाळ्यासारखे आलेले आहे, तू घेऊन जाईल आणि जंगलात सोडून दे. तर तिला असं वाटलं कदाचित रामराया जे आहे ते मला माझी इच्छा पूर्ण करतात ते, म्हणून लक्ष्मणाला सांगितलंय की जंगलात घेऊन तिला जे आहे ते तिकडे घेऊन जा म्हणून. तर लक्ष्मणाला अतिशय दुःख झालं जेव्हा रामाने तिला आज्ञा दिली. तर आता हे पहा, या ठिकाणी सुद्धा एक उपदेश केलेला आहे डोंगरे महाराजांनी. त्यांनी म्हटलं की लक्ष्मणाला अतिशय दुःख झालं. त्यांनी लिहिलंय या ठिकाणी की ज्ञानी होणं सोपं आहे, योगी होणं सोपं आहे, परंतु सेवक होणं फार अवघड आहे. मग असं का म्हटलं त्यांनी त्या ठिकाणी, सबते सेवक धर्म कठोरा. सेवक धर्म सर्वात कठीण आहे असं तुलसीदासजी महाराज म्हणतात. अरे सेवक धर्म मोठा कठीण, सर्वात कठीण आहे, कारण की जो आपले मन मारू शकतो तो सेवक होऊ शकतो. जो आपल्या सुखावरती पाणी फिरवू शकतो तो सेवा करू शकतो. सेवकांना निरपेक्ष व्हावं लागतं. सेवकाला आपल्या स्वामीच्या सुखाचा विचार करावा लागतो. सेवक जर सुख भोगण्याची इच्छा करेल तर तो व्यवस्थित सेवा करू शकणार नाही. जो स्वसुखाचा त्याग करतो तो सेवा करू शकतो. सेवकाला आपले मन मारावे लागते. गुरु शिष्याच्या बाबतीत आपल्याला हा विचार करायला हवा, आणि व्यवहारामध्ये सुद्धा जो आहे तो आपल्याला विचार करायला हवा की आमचं कर्तव्य काय आणि आमचे लिमिटेशन काय. त्या ठिकाणी सेवकाला आपले स्वतःचे मन नसते, सेवकाला आपली कोणती इच्छा नसते, आपल्या स्वामीची इच्छा तीच सेवकाची आपली इच्छा असते. अशा प्रकारे जर आम्ही समर्पण जर केलं भगवंताला तर आपण प्रत्येक गोष्ट ज्या ठिकाणी करू ती भगवंताची इच्छा म्हणूनच करू.
की भगवंताची ही आज्ञा आहे, भगवंताची इच्छा आहे, म्हणून आपल्याला असं करायचं आहे, म्हणजे की आपल्याला मिळालं ती सुद्धा भगवंताची इच्छा आहे. त्याच्यामध्ये कोणताही किंतु नाहीये की हे आम्हाला काय मिळालं, कमी मिळालं, जास्त मिळालं, प्रश्नच नाही त्या ठिकाणी. ते म्हणतात की जे आहे आपल्या स्वामीची इच्छा ती सेवकाची इच्छा. तर मग लक्ष्मण जे आहे त्यांना घेऊन गेला, कारण तो खरा सेवक होता. आणि गेल्यावर जंगलामध्ये जे आहे ते जेव्हा वाल्मिकी ऋषींच्या जवळ जागा आली त्या ठिकाणी आख्यातो वाल्मिकी निकेत मार्ग असं वाल्मिकी रामायणामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे वाल्मिकी निकेतन वाल्मिकी आश्रमच्या जवळ ती जागा होती त्या ठिकाणी. आणि तिथे तो दुःखाने रडू लागला. मग हिने विचारलं की काय झालं तुला, तू कशाला रडतोय. मग तेव्हा त्याने सांगितलं की मला फार दुःख होतंय तुला सांगायला की अयोध्येचे लोक मनात येईल ते बोलतात, म्हणून प्रभूंनी आपला त्याग केला आहे. माते मला क्षमा कर, मला हे काम करायचं नव्हतं, परंतु मी सेवक आहे. सेवकदार धनाची आज्ञेशिवाय आणखीन त्याला काही करता येत नाही. मग लक्ष्मण महान बुद्धिमान आहे, त्याने सांगितले की माते आपल्या पिताश्रीचे मित्र ऋषी वाल्मिकी म्हणजे जनकाचे मित्र वाल्मिकी ऋषी यांचा आश्रम इथं जवळच आहे. आणि तिथेच सोडून तो अयोध्येला परत गेला. आता घनदाट जंगलामध्ये सोडून दिलेली सीता तिथे एकटीच खूप रडू लागली. काय करावं तिला माहित नव्हतं. आणि वाल्मिकीच्या शिष्यांनी ते जवळच तिथे होते, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी ऋषींना वाल्मिकी ऋषींना बातमी दिली. त्यांनी सीतेला धीर दिला, तिला समजवलं की मुली तुझे पिता जनक हे माझे मित्र आहेत असं वाल्मिकी ऋषी म्हणाले. तू माझ्या मुलीसारखी आहे, सारं काही ठीक होऊन जाईल अशी सीतेची समजूत घालून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये सीतेचं पदार्पण झालं त्या ठिकाणी. आणि चक्रवर्ती सार्वभौम राजा श्रीरामाच्या 2 पुत्रांचा जन्म जो आहे त्या वनामध्ये ऋषीच्या आश्रमामध्ये झाला. पहा असं असतं प्रारब्ध. रामाचं प्रारब्ध अशा प्रकारचं होतं की लव आणि कुश त्या ठिकाणी जे आहे ते जन्माला आले. रामायण त्या ठिकाणी झालं, ती तमसा नदीच्या काठी झालं. ती तमसा नदी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाच्या किनारी होती. भागवताची रचना गंगा किनारी झाली असं लिहिलं या ठिकाणी. ते सांगण्यात असं की रामायणाचं पहिलं कथाकायन जे आहे या लवकुशांनी जे आहे ते कुठे केलं म्हणजे रामालाच केलं, तर रामाच्या दरबारातच केलं. पहिली कथा रामायणाची त्याच ठिकाणी झाली. आता काय की समाज जो आहे तो दोन्ही बाजूने झोपतो. काही लोकांनी त्याचा निषेध पण केला, वशिष्ठ ऋषींनी पण त्याचा निषेध केला. तर श्रीरामाने त्यांना सांगितलं की भाई मी जे आहे ते विषयावर आता मला काही सांगू नका, कारण जे केलं आहे ते राजा म्हणून प्रजेच्या याच्याकरता केलेलं आहे अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर काय झालं तेवढे एक रामांना यज्ञ करायचा होता. यज्ञ करायकरता जे आहे ते आता ते पत्नी बरोबर हवी, त्याच्याशिवाय यज्ञ कसा होणार. तर यांनी सांगितलं वशिष्ठांनी की दुसरं लग्न करून घे, तुला जर यज्ञ करायचं. तर रामाने म्हटलं नाही, तसं नाही करता येणार मला. तर म्हणे मग सीतेला परत बोलव, म्हणे तेही करता येणार नाही. तर म्हणे काय करायचं, तर म्हणे तू असं कर की म्हणे तू जे आहे ते त्या ठिकाणी एक सीतेची प्रतिमा त्या ठिकाणी तयार केली आणि हे जे आहे ते सीतेची प्रतिमा तयार करून यज्ञ करता की बरोबर सीतेचं मूर्ती ठेवायची आणि यज्ञ करायचा अशा प्रकारची एक सोन्याची सुंदर मूर्ती बनवून घेतली. अगदी हुबेहूब सीतेसारखी दिसणारी होती ती. आणि मग राम जे आहे श्रीराम यजमानांच्या आसनावर बसत तेव्हा सीतेची मूर्ती शेजारीच घेऊन बसत असत. आणि महर्षी वाल्मिकींना निमंत्रण दिलं, पुष्कळ लोकांना निमंत्रण दिलं त्या ठिकाणी. तर वाल्मिकी आपले 2 शिष्य लव आणि कुश घेऊन त्या ठिकाणी अयोध्येस पोहोचले. यज्ञ समारंभात विश्राम काळी लव आणि कुश रामायण कथा सांगत. रामायण कथा जी आहे ते रामाच्या कानावर बातमी गेली तर मग ते म्हणाले की अरे दरबारात या. तर रामायण कथा फार सुंदर सांगतात, त्यांना दरबारात बोलवलं आणि हे 2 सुंदर बालक श्री रामांची कथा सादर करू लागले. रामायणात सांगितलंय की रामकथेचे 30 सर्ग रोज सांगत. वाल्मिकी रामायणामध्ये असं लिहिलंय 30 सर्ग रोज सांगायचे त्यांनी आणि 24 दिवस रामकथा त्यांनी सांगितली. आणि 24 कथा राम कथा सांगितली, प्रजा ऐकत होती, राम सुद्धा ऐकायला बसत होते त्या ठिकाणी. ज्यावेळेस लवकुश निवेदन करत तेव्हा श्रीराम सिंहासन सोडून खाली बसत. आता हा एक तत्वज्ञान ह्या ठिकाणी मांडलेला आहे की वक्ता जो आहे तो नेहमी उंचावर हवा आणि श्रोते जे आहे ते खाली हवे, म्हणून वक्त्यापेक्षा श्रोताचे आसन उंच नसावे अशी सनातन धर्माची मर्यादा आहे आणि ती रामाने इथे पाळली असं त्यांनी सांगितलंय की आपली मर्यादा काय आहे हे या ठिकाणी आठवण दिलेली आहे. आणि रामाला असं वाटलं की अरे ही तर कोणी चक्रवर्ती सार्वभौम राजाची मुलं दिसतात आहे.
लक्ष्मण यांना फार भेटावं असं वाटतं की ती कोमल बालक आहे, यांचा सन्मान करायला हवा. मग त्यांनी वस्त्रभूषणे मागवली आणि लवकुशांना जे आहे त्या सांगितलं की हे तुम्ही घ्या. तर लवकुशांनी म्हटलं की आमच्या गुरुजी याला मनाई आहे. म्हणजे आम्ही वाल्मिकी ऋषी शिष्य आहोत, गुरुनी सांगितलं आहे की कोणी काही दिले तर घेऊ नये. आम्ही तर वनात राहणार तपस्वी आहोत, जंगलातील कंदमुळे खाऊन राहतो, वल्कले वस्त्र धारण करतो, त्याचं मला काय. वन्येन फल मूलेन निरतो वनवासिनो, असं वाल्मिकी रामायणात लिहिलेलं आहे. सुवर्णेन हिरण्येन किम करिष्य वहे वने, याचं काय करणार आम्ही या सुवर्णाचं, हे सोननाणे आमच्या काय कामाचे, वस्त्रभूषणाची आम्हाला काय गरज. रामानं खूप आश्चर्य वाटलं हे सर्व पाहून की अरे हे कोण आहे. म्हणजे लक्ष्मण यांना परिचय तर सध्याला सांग, हे तर सांग त्यांचे माता पिता कोण आहे म्हणून, त्यांचं कुळ काय आहे. तर लक्ष्मणाने जे आहे ते त्यांना दुखावलं न जाता अशा प्रकारे विचारलं की महाराजांना तुमची रामायण कथा ऐकून खूप आनंद होतोय राजाला, तर आपला परिचय देण्याची आपण कृपा करावी अशी विनंती आहे. तर बालकांनी सभेमध्ये सांगितलं की आम्ही वाल्मिकींचे शिष्य आहोत. तर लक्ष्मण म्हणाला की म्हणे वाल्मिकीचे शिष्य तुम्ही आहे आम्हाला माहिती आहे म्हणे, पण ह्याच्या पुढचं जे आहे तुमचे माता पिता कोण आहे ते तर सांगा आम्हाला. तेव्हा लवकुशाने उत्तर दिलं की अरे रामचंद्रांची ही मागणी सनातन धर्माच्या मर्यादेच्या विरुद्ध आहे. अरे ते पुत्र असं म्हणतात की म्हणे ही जी मागणी आहे ही तुमची धर्माच्या विरुद्ध आहे. का तर म्हणे ज्याने घर सोडलं, जो घर सोडून साधू झाला, जो गुरुकुलात राहून ब्रह्मचर्य पाळून वेदाध्ययन करतो आहे, त्याला आपल्या घराचे स्मरण करत नाही. साधूला किंवा ब्रह्मचार्याला आपल्या घराचे स्मरण करून देणे हे पाप आहे. त्याच्या कुटुंबाचा परिचय विचारणे हे उचित नाही. त्याचा गुरुदेवाचा परिचय विचारणे योग्य आहे. आमचे गुरुदेव ऋषी वाल्मिकी आहे आणि आमचे कोणीही माता पिता असो ते जाणून घेण्याची इथे कोणालाही आवश्यकता नाही. पहा कशा प्रकारचं उत्तर दिलं. स्वामी अनुमानंद या ठिकाणी येतात, त्यांचं सुद्धा मला आठवण येते या ठिकाणी की त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांचा परिचय विचारायला ते जे आहे ते नेहमी नाही म्हणतात की त्याच्याबद्दल विचारू नका, तिकडे जाऊ नका. फॉरगेट द पास्ट, फॉरगेट द फ्युचर, लिव्ह इन प्रेझेंट, अशा प्रकारचं त्यांचा जो आहे ते शिकवण नेहमी असते. तर ही शिकवण अशा प्रकारची इथे आहे की ज्यांनी साधू पण घेतलेला आहे, संन्यासी पण घेतलेला आहे, त्याला मागच्या कुटुंबाचा किंवा मागच्या जीवनाचा काही संबंध नाही, कारण की ते नवीन जीवन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि ही जी वाल्मिकी ऋषींनी वर्णन केलेली आहे लवकुश रामायणामध्ये, ही जी कथा आहे ही राज्याभिषेकापर्यंतच आहे. आणि राज्याभिषेकापर्यंतची हे जे वर्णन केलेलं आहे, तर म्हणे रामानी असं म्हटलं की अरे राज्याभिषेकापर्यंत तुम्ही आला ते बरोबर आहे, आता पुढचं तर सांगा आम्हाला, पुढची कथा काय आहे. राज्याभिषेकापर्यंतची कथा वाल्मिकी रामायणामध्ये दिलेली आहे. तर त्याच्यावर मग त्यांनी असं सांगितलं की म्हणे आमच्या गुरुजींची तशी आज्ञा नाही. म्हणजे रामकथा राज्याभिषेकापर्यंतच केली जाते, राज्याभिषेकानंतरचे रामचरित्राचे वर्णन सभेमध्ये करण्यास योग्य नाही, असं उत्तर मिळालं रामांना. प्रभू रामचंद्रांनी मान खाली घातली. ते म्हणतात की हेच ते योग्य सांगतात, त्यात वाईट ते काय, पुढील रामचरित्र सांगण्यासारखं नाही. आणि ते लवकुश जे आहे ते वापस आले आणि सीतामातेला वंदन करून म्हणाले की अरे तिथे जी मूर्ती ठेवली होती तर म्हणे तिथे ते असं वाटत होतं की तुझीच मूर्ती आहे म्हणून. आणि हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा काय म्हटलं सीतेनी, म्हणजे सीतेनी हे म्हटलं की राजाने राणीचा त्याग केला आहे, रामाने सीतेचा त्याग नाही केलाय. पहा कशा प्रकारचं रिलेशनशिपला त्यांनी फोल ठरवलं. जसं आपण म्हणतो की पती पत्नी, बाप लेख, किंवा जे आहे ते जे रिलेशनशिप आहे, मित्र किंवा एखादा मनुष्य आहे, तो मुलगा आहे नंतर लग्न झालं तो पती झाला, किंवा एक मुलगी आहे ती पत्नी झाली, नंतर परत तो पती गेला तर तो पत्नी विधवा झाली. तर म्हणजे मुलगी म्हणून काय, पत्नी म्हणून काय, विधवा म्हणून काय, हे सर्व कसे तर म्हणे नाते फोल आहे, हे खरे नाते नाही. तर तसं राजाने राणीचा त्याग केला, हे फोल नात्यामध्ये फोल नातं झालं. पण खरं म्हणजे काय आहे तर म्हणे खरं हे आहे की म्हणे माझा त्याग रामचंद्रांनी केलेलाच नाहीये. तिला आनंद झाला या गोष्टीचा. सीतेचा त्याग रामाने केलेला नाहीये, प्रजेला शुद्ध चारित्राचा आदर्श दाखवून देण्याकरता त्यांनी राणीचा त्याग केलेला आहे, राजधर्माचा आदर्श सांगितलेला आहे, असं तिने त्या ठिकाणी विचार केला. आणि राम आणि सीता यांचा तर नित्य संयोगच आहे, तो कुठे गेलेलाच नाही असं आहे. तर रामाने सुद्धा, वाल्मिकीने सुद्धा रामायण लिहिताना त्यांनी विचार केला की रामासारखा आणखीन कोण आहे, तर म्हणे रामासारखा आणखीन कोणी नाही, श्रीराम रामासारखेच आहे, जसं सागर सागरासारखाच आहे, उपमा दुसरी नाहीये त्याला.
त्याला उपमा त्याचीच, भगवंताला उपमा भगवंताचीच द्यावी लागेल, दुसरी त्या ठिकाणी देता येत नाही. युवा अनंतस्य गुणानंतान क्रमिष्यन्य सतु बालबुद्धी. म्हणजे अनंत भगवंताच्या अनंत गुणांना पार करण्याची जो इच्छा बाळगतो की त्याला असं वाटतं की आणखीन काहीतरी करावं. म्हणजे उपमा काय आहे तर म्हणजे ही बालबुद्धी आहे. त्यांची उपमा तुम्ही काय करा त्या ठिकाणी. त्याचं मोजमाप काही रजक कणाचं मोजमाप जसं पृथ्वीच्या रजक कणाचं मोजमाप करता येत नाही तसंच आहे. तर भगवंताच्या सर्वशक्तिमान गुणांचा आम्ही मोजमाप काय करणार, त्यांच्यासारखं कोण आहे हे कसं काय आम्हाला त्या ठिकाणी दिसणार. म्हणून त्यांनी लिहिलंय रामचरित मानसामध्ये की श्रीराम अतर्क्य बुद्धी मन मानी. म्हणजे श्रीराम अतर्क्य आहे, त्यांना तुम्ही कोणतीच उपमा देऊ शकत नाही, कोणताच तर्क त्या ठिकाणी लढवू शकत नाही. का तर म्हणे ते कसे श्रीराम तर म्हणे मन बुद्धीच्या पलीकडे. राम अतर्क्य बुद्धी मन बानी. म्हणजे आपलं मन बुद्धी वाणी सर्वाच्या पलीकडे आहे, ते अतर्क आहे. मत हमार असं सुनव भवानी. म्हणजे जे आहे ते रामाचं वर्णन जे आहे ते तुम्हाला करता येणार नाही. ते अनंत आहे, अपार आहे. त्याचं वर्णन जे आहे दिव्य सद्गुण आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये श्रीरामामध्ये ते सामावलेले आहे. राम नाम गुण चरित सुहाय जन्म कर्म अगणित श्रुती गाय. श्रुती गाय जन्म कर्म. राम नाम गुण चरित सुहाय जथा अनंत राम भगवाना तथा कथा कीर्ती गुण गाना. म्हणजे पुरुषाचं जीवन राम सारखं असायला हवं. रामांनी जगाला पुरुष धर्म शिकवलाय आणि सीतामातेने स्त्री धर्म शिकवला आहे. म्हणून स्त्री धर्माचं जे आहे ते वर्णन त्यांनी पुढच्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे की जगाला धर्माचा आदर्श शिकवण्यासाठीच सीताराम या ठिकाणी प्रगट झाले. आपण म्हटलं होतं पहिल्यांदा पाहिलं होतं की जे आहे ते रामा विग्रहो धर्म हा. म्हणजे धर्म काय आहे तर म्हणजे धर्म जो आहे तो राम आहे. काय शिकवायचं तर म्हणजे तुम्ही रामालाच पहा, रामालाच मार्गाधारे वर्तावे, किंवा रामालाच त्या ठिकाणी जे आहे ते काय करतात ते आहे पहा, आणि तो तुम्हाला धर्म सांगत राहील. नंतर स्त्री धर्माबद्दल त्यांनी सांगितलं. स्त्री धर्माबद्दल की वाल्मिकी रामायण जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की वाल्मिकी रामायणामध्ये त्यांनी जे रामचरित्र दिलंय त्याच्यामध्ये सीतेचं चरित्रच जास्त जे आहे ते सांगितलेलं आहे. म्हणजे वाल्मिकी रामायण वाचताना असं लक्षात येतं की वाल्मिकी ऋषींचा कल सीतेकडे जास्त आहे. सीतेचं चरित्र वर्णन करताना वाल्मिकी ऋषी भाऊक होता. वाल्मिकींनी रामायणात हे सुद्धा सांगितलं आहे की रामायण हे श्रीरामाचं नाहीये, हे सीतेचं चरित्र आहे मुख्य. रामायणातून सीतेचरित्र जर वगळलं तर म्हणजे रामायणामध्ये रामाचं विशेष महत्व राहणार नाही. असं सीतेचं महत्व त्यांनी वाल्मिकी रामायणात सांगितलं. काव्यम रामायणम कृष्णम सीता या चरित्रम महत. म्हणजे रामायण रामचरित्र आहे असं म्हटलेलं नाही. वाल्मिकी ऋषी म्हणतात की रामायण सीता चरित्राची कथा आहे. रामचरित्र दिव्य आहे परंतु सीतेचे चरित्र अतिदिव्य आहे असं ते म्हणतात त्या ठिकाणी. म्हणजे सद्गुणांचं वर्णन रामाचं जे आहे ते आलेलं आहे रामायणामध्ये. पण सीतेचं सुद्धा जे आहे ते आदर्श स्त्री धर्म म्हणून सीतेने दाखवला आहे त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी जे आहे ते एक आणखीन त्यांनी आपल्याला व्यवहार ज्ञान दाखवलं की एखाद्याला मुलगा होतो मुलगी होतो. मुलगी झाली की त्याला असं वाटतं की नाही मला मुलगा असायला हवा. मुलगी झाली म्हणून थोडस त्याला त्या कपलला दुःख होतं, त्या जोडप्याला दुःख होतं थोडंसं, किंवा तेवढे समाधान नसतं त्यांचं. त्यांना असं वाटतं की पुत्र जर असेल तरच जे आहे ते चांगलं. शास्त्रात सांगितलंय की पुत्र जर अधिकारी असेल तर तो कुळाचा उद्धार करतो, पण तो कन्या जर अधिकारी असेल तर ती स्वधर्माचे पालन करत असेल तर तो पती आणि तसेच पिता या दोघांच्या कुळाचा उद्धार करतो. म्हणजे यांनी इथे स्त्रीचं महत्व सांगितलंय की स्त्री जर झाली, मुलगी जर झाली तर म्हणजे ती दोघं कुळांचा जो आहे तो उद्धार करेल. पुत्री पवित्र किये कुल दो, असं चरित मानसामध्ये म्हणतात की पुत्री असेल तर दोन कुळांचा उद्धार होईल, मुलगा असेल तर म्हणजे एकाचाच उद्धार होईल त्या ठिकाणी. तर अशा प्रकारचं जे आहे ते एक मुलाचं महत्व मुलीचं महत्व कमी नाही असं सांगायचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे की मुलगा झाला पाहिजे असा आग्रह धरू नका, मुलगा काही आणखीन विशेष करणार नाही असं सांगितलंय त्या ठिकाणी. एक व्यवहारिक धर्म सांगितला या ठिकाणी. आणि नंतर त्यांनी सांगितलं की स्त्री घरामध्ये राहून गृहिणी धर्म सांभाळते, आणि म्हणून ते काय म्हणतात की म्हणजे पहा आपण साधनेबद्दल म्हणतो काहीतरी आम्हाला मिळालं पाहिजे, भगवंताची उपासना करून भगवंत प्राप्त झाला पाहिजे. त्याच्याबद्दल म्हणतात की पुरुषापेक्षा स्त्रीला सिद्धी प्राप्त करणे सुलभ आहे. आणि ते म्हणतात की शास्त्रामध्ये असं सांगितलंय की स्त्रीला भगवंताची प्राप्ती लवकर होते. मग असं का होतं तर म्हणजे स्त्रीचे हृदय जे आहे ते स्नेहार्थ आहे त्या ठिकाणी.
भगवंताच्या प्रेमात ती लवकर विरघळते, तिच्यामध्ये समर्पणाची भावना असते. म्हणून एवढे सर्व भगवंताचं स्मरण करतात मोठे मोठे संन्यासी, मोठे मोठे योगी, रानावनामध्ये जाऊन सिद्धी प्राप्त करतात. तर त्यांनी असं लिहिलंय या ठिकाणी की स्त्रीला घरामध्ये राहून ते सर्व अनायासे प्राप्त होऊ शकते. स्त्रीचं महत्व सांगितलं या ठिकाणी, स्त्रीचं इम्पॉर्टन्स दाखवलंय. स्त्रीबद्दल त्यांनी असंही म्हटलंय की समजा वाल्या कोळीत आपल्याला उदाहरण माहितीये की तो एवढं सर्व पाप करत होता आणि घरी जाऊन त्यांनी विचारलं की तुम्ही माझ्या पापामध्ये वाटेकरी आहे का? तर म्हणजे नाही, आम्ही वाटेकरी नाही असं पत्नीने सांगितलं. तर ते म्हणतात की शास्त्र सुद्धा असं सांगतो की धन कमवताना पुरुषाने जर पाप केलं तर त्याची पत्नी वाटेकरी नसते, परंतु पती जर पुण्यकर्म करील तर त्यामध्ये पत्नीला वाटा मिळतो असं शास्त्र सांगतं. तर जी स्त्री पतिव्रता आहे, जी स्त्री आपल्या पतीमध्ये भगवंताची भावना ठेवून सेवा करते, तिला पुण्याचा वाटा मिळतो असं त्यांनी म्हटलं या ठिकाणी. त्यांना म्हणत आणि स्त्री महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे की भगवंताचं स्मरण करताना आम्ही काय करायचं या ठिकाणी. तर म्हणजे जसं पत्नी जे आहे ते पतीची सेवा हेच तिचं तप आहे, त्याप्रमाणे भगवंताचं स्मरण करणं, स्मरण करता करता काम करणं, हृदय दुःखी होण्याचा प्रश्न मग उद्भवणार नाही. म्हणजे भगवंताचं स्मरण करत प्रत्येक कार्य करावं. आपल्या कामाची लोक प्रशंसा करतील किंवा लोक त्याला जे आहे ते दुर्व्यवहार म्हटलं असं नाही, लोक काय करतात म्हणून नाही. त्यामुळे भगवंतानी पाहावं, भगवंताला आवडावं असं अपेक्षा ठेवूनच काम करायचं. जे काही काम आम्ही या ठिकाणी करतो भगवंताला आवडेल का? तर भगवंताला आवडेल तर मग ते काम करायचं. माझी प्रशंसा होईल म्हणून नाही करायचं. म्हणजे कर्तव्याचं पालन करत राहायचं, स्वधर्माचं पालन करायचं आणि मनुष्य प्रसन्न हो ना हो मनामध्ये सदैव स्मरण असावं की माझा संबंध जो आहे तो कोणाशी आहे? भगवंताशी आहे. अशा प्रकारे जे आहे ते स्त्री धर्म यांनी थोडासा वर्णन केला आणि त्याच्यानंतर सीतेची मधुरवाणी बद्दल वर्णन केलाय. आता मधुरवाणी सुद्धा आपल्याला साधनेमध्ये अत्यंत आवश्यक आहे. कोणती उपासना करायची, साधना करायची, जर वाणी मधुर नसेल, वाणी जर दूषित झाली असेल तर ती साधना जी आहे ते फलित होत नाही, आपल्याला माहिती आहे. सर्वात मोठी साधना कोणती? गोंधळकर महाराजांनी सांगितलंय की म्हणे 1 वर्ष असं करून पहा, कुणाला दुखायचं नाही, एवढंच करा म्हणे, आणखी काही करू नका. त्यांनी सांगितलं की 1 वर्ष करून पहा, तुम्हाला त्याचा परिणाम जो आहे तो समजेल त्या साधनेत. तर रामायणात असं म्हटलेलं आहे वाल्मिकी रामायणामध्ये की म्हणे रामांना तरी कधी कधी क्रोध येत असे. राक्षसांबरोबर श्रीराम युद्ध करताना त्यांचे डोळे लाल होत असत असं लिहिलंय रामायणामध्ये. परंतु सीतेला आयुष्यामध्ये कधीही क्रोध आलेला नाही. सीता आपल्या आयुष्यात कधीही उच्च स्वरात बोलली नाही. अतिशय मधुर बोलत असेल, कठोर शब्दात तिला बोलताच येत नसे. म्हणजे पापाचं मूळ काय? तर सुंदर लिहिलंय त्यांनी या ठिकाणी. त्यांनी असं स्टेटमेंट दिलंय की कठोर वाणी ही क्रोधाची जननी आहे, पण कठोर वाणीची जननी कोण आहे? तर म्हणजे कठोर वाणीची जननी जी आहे ते पापाचं मूळ आहे. म्हणजे सर्व पापांचं मूळ कोण आहे? तर म्हणजे वाणी आहे. सर्व पापांचं मूळ वाणी. म्हणजे एखादा पाप जर होत असेल तर तुम्हाला पाहता येईल की जे आहे ते आपण बोललं, म्हणजे बोललेलं जे आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे आहे ते बोललेलं मनुष्य विसरत नाही. एक वेळ घाव भरून जाईल, पण आडवं तिडवं बोललेलं जे आहे ते मनुष्य विसरत नाही. म्हणजे शरीरात सर्व ठिकाणी हाडं आहे, फक्त जिभेला हाड नाहीये. ही जीभ लुळी आहे. मग लुळी आहे तर काय? तर म्हणे वाढेल तशी चालते, वाढेल तशी फिरते, म्हणजे वाढेल तसं वादळ उत्पन्न करते त्या ठिकाणी, असं त्यांना म्हणायचं या. म्हणजे उदाहरण दिलंय पुढे त्यांनी, द्रौपदीचं उदाहरण दिलंय की त्यांनी सांगितलं दुर्योधनाला की आंधळ्याचा पुत्र आंधळा असं म्हटलं, तो कुठेतरी पडत होता, त्याचा पाय निसरत होता. सीतेचं सुद्धा त्यांनी उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी. सीतेचं म्हणजे प्रशंसा केलेली आहे, पण जेव्हा राम मारीचीला मारायला, हिरणाला मारायला, सोन्याचा हरण मारायला जे गेले पाठीमागे आणि तिकडनं आवाज आला की वाचवा वाचवा वाचवा, तेव्हा सीतेने सुद्धा लक्ष्मणांना असं म्हटलं की अरे थोडी कठोर बोलली त्यावेळेस सीता, किंतु जाण त्यांना पहा ते काय कुठे काय कसे म्हणून. तर राम संकटात आहे असं वाटून ती फसली आणि त्यामुळे ती अतिशय व्याकुळ झाली आणि व्याकुळतेमध्ये तिने लक्ष्मणाची कठोर शब्दात आलोचना केली होती आणि त्यातूनच पुढे करुण प्रसंगाच्या मालिकाचीच निर्माण म्हणजे करुण प्रसंग नंतर सर्व निर्माण झाले. तर कठोरवाणी कशी आहे? म्हणजे कठोरवाणी विषासारखी आहे. शिवशंकरांनी विष गळ्यामध्ये ठेवलं होतं, म्हणजे खाली पोटातही गेलं आणि बाहेरही आलं.
तसं असायला हवं की आपल्या गळ्यामध्येच ठेवण्यात हित आहे, त्याला बाहेर पडू देऊ नये, पोटातही उतरू देऊ नये. कोणताही कटू शब्द तोंडातून बाहेर पडू देऊ नका, किंवा कोणतीही कटुता पोटात मनात ठेवू नका. कोणी निंदा केली, द्वेष केला, प्रतिकार केला, पोटातही ठेवू नका आणि स्मरणातही ठेवू नका. ते सहन करा, विसरून जा. हृदयात फक्त कुणाला ठेवा तर म्हणजे रामाला ठेवा, हरीला ठेवा. आणि असं जर हवं असेल तर मग तिथे हे सर्व विष आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, हे विष त्या ठिकाणी ठेवू नका. तुम्ही निश्चय करा की मला गोड शब्दातच बोलायचं आहे. बोलाल तर असं बोला की ऐकणाऱ्याचं मन डोलू लागेल. कोणाचे हृदय दुखावेल असे बोलू नका. काठीचा माल विसरता येतो पण शब्दाचे घाव विसरता येत नाही. काम करताना समजा चूक झाली कोणाची तर गोड शब्दात त्याला सूचना द्या. वाणी मधुर असावी, आनंद निर्माण करी अशी असावी. शब्द काय आहे शेवटी? ही वाणी कठोर का? शब्द हे ब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणजे पहिला नाद, प्रथम नाद जो झाला आणि त्या नादामधनं जो ओम ध्वनी उत्पन्न झाला म्हणजे शब्दच उत्पन्न झाला. तर शब्द म्हणजे काय आहे तर म्हणजे शब्द ब्रह्म आहे. शब्द ब्रह्माचं स्वरूप आहे. मग अशा शब्दांनी जे आहे ते ब्रह्माचं स्वरूप जे आहे त्या ठिकाणी तुम्ही कसं काय कठोर वाणीने बोलू शकाल? तर ते म्हणतात की सर्व काळ मधुर वाणीनं जो बोलतो जो आहे तोच जो आहे तो काय करतो तो म्हणे मग हे रामायण वाचून जे आहे त्याला त्याचा फायदा होईल. म्हणजे रामायण वाचून हे तुम्ही प्राप्त करा असं त्याचं म्हणायचं. की बासुरी सुद्धा, कृष्णाची बासरी ती सुद्धा मधुरच बोलते. सज्जन असो की दुर्जन असो, संत लोक जे आहे ते मधुर स्वरातच बोलतात. तर तसंच संतांना पाहून, साधूंना पाहून सुद्धा जे आहे ते लोक त्यांना का त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात? कारण त्यांचं जे आहे ते वाणी जी आहे त्यांची ही मधुर असते असं त्यांना म्हणायचं. स्वराने मधुर बोलणं यात खरा गोडवा नाही. हृदयात गोडवा असेल तर वाणीत खरा गोडवा येईल. म्हणजे कोणीतरी असं वरतून अगदी आई आई बैठिये बैठिये म्हणजे अशा प्रकारचं दाखवतात की म्हणजे त्यांना खूप जास्त त्याच्याबद्दलचं जे आहे ते तुमचं कौतुक आहे म्हणून. पण ते दांभिकपणा त्या ठिकाणी जो आहे त्यांचा दिसून येतो. जर हृदयाबद्दल त्यांना प्रेम नसेल तर. परमात्माने जे हृदय दिलेलं आहे ते गोडव्याने भरण्यासाठी जीभ दिली आहे. हे सुद्धा खूप सुंदर वाक्य आहे की परमात्माने जे हृदय दिलं आहे ते गोडव्याने भरण्यासाठी जीभ दिली आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता मी सर्व याच्यावर मुद्दाम थोडा जास्त वेळ देतो आहे या टेक्स्टवर, या चॅप्टरवर, कारण की हे सर्व आपल्याला अत्यंत आवश्यक आहे उपासने करता, साधने करता. आणि याचा किती परिणाम आपल्यावर जितका होईल तितकंच आपल्याला जे आहे साधनेमध्ये त्याचा उपयोग होईल. की तुमचा कोणी अपमान करेल, घरात काही नुकसान होईल तरी तुम्ही आवाज चढवून बोलू नका. कठोर वाणीमुळे कलियुगाचा जन्म झालेला आहे असंही म्हटले जाते. म्हणजे सर्व कसं काय डोंगरे महाराज ते आपल्या प्रवचनामध्ये सांगत होते. तर जेव्हा सीताचं असं त्यांनी वर्णन केलंय मधुर बोलते म्हणून, आणि नंतर जेव्हा जनकाकडे श्रीराम गेले आणि असं ठरलं तिकडे धनुष्यबाण तोडला गेला आणि जनकराजाने काय केलं तर म्हणजे सुवर्णाक्षरामध्ये कुंकुम पत्रिका लिहिली आणि ती दूताला घेऊन दशरथाकडे पाठवली आणि सांगितलं की महाराज असं असं झालेलं आहे सर्व आणि तुम्ही येऊन आता इथे जे आहे ते विवाह करता तुम्हाला आमंत्रण देतोय असं. आणि जेव्हा त्यांनी दशरथाने ते ऐकलं त्याला खूप आनंद झाला एकदम. आणि त्याला असं वाटलं की ह्या दूताला मी काय देऊ. तर महाराजांच्या गळ्यात एक नवरत्नाचा हार होता, तो महाराजांनी काढून दूताला दिला. पण पहा तर या ठिकाणी परत तत्वज्ञान सांगितलं, व्यवहारातलं तत्वज्ञान सांगितलं. की दूताने म्हटलं की नाही म्हणे मला हे काही नको. तर तो म्हणाले की भाई तुला का नको? तर म्हणे मी वधू पक्षाचा आहे म्हणून मला नको. म्हणजे आपल्याकडचं पाणी पिणं सुद्धा मला ग्राह्य नाही, आपला हार घेण्याचा प्रश्नच नाही उठत त्या ठिकाणी, वधू पक्षाचा आहे. दशरथाला अतिशय आश्चर्य वाटलं. दशरथाने विचारलं तू तर सेवक आहे, तुला घेण्याला काही प्रॉब्लेम थोडी आहे, तू की त्यांच्या घरचा थोडी आहे. तर त्यांनी सांगितलं की म्हणे नाही म्हणे जे आहे महाराज मी सेवक आहे बरोबर आहे, पण मी आपल्याला अधिक काय सांगावे की सीतेने मला घरच्या नोकरासारखं कधी मानलंच नाही. मी वयाने मोठा आहे म्हणून त्यांनी मला पिता समानच मानलेलं आहे. सीता राजकन्या आहे परंतु घराच्या सेवकांच्या बाबतीत त्यांचे प्रेम तसेच विशुद्ध आहे, त्या आमच्या कन्या आहे. सेवकांनी असं म्हटलं की सीता म्हणजे आमच्या कन्या आहे आणि मी कन्याची काय प्रशंसा करू. अशा प्रकारचं त्यांनी तत्वज्ञान दाखवलंय की कुणाकडनं काय घ्यायला हवं, आपला सनातन धर्म काय सांगतो. सीतेचं पतिव्रत नंतर वर्णन केलेलं आहे की सीतेचा पतिव्रता धर्म जो आहे तो अनुपम आहे, सीतेचा संयम अनुपम आहे, निरागसता अनुपम आहे, पातिव्रत्य अनुपम आहे तिचं. आणि पुढे त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी की हनुमंत आणि राम
हनुमंत जेव्हा जात होते लंकेला, तर हनुमंतांनी असं म्हटलं की बाबा आता त्या सीतेला मी ओळखायचं कसं? तर त्यांनी म्हटलं, रामाने सांगितलं की बा ती अतिशय गौरवर्ण आहे, केस संभार खूप सुंदर आहे, तिचे डोळे अतिशय दिव्य आहे, असं सर्व शरीराचं वर्णन करत राहिले राम. तर मग हनुमंत म्हणाला की महाराज मी तर ब्रह्मचारी, मी कोणी स्त्रीकडे पाहतच नाही म्हणे निर्गुण. तर हे सर्व शरीर लक्षण म्हणे जे आहे ते मला कसे समजणार? मी कधीही देहरूपाचा विचार करत नाही. देहबुद्ध्या मी दासोहम, मी तर दास आहे. तर शरीराचं चिंतन करण्याने काम जागा होतो. आता इथे त्यांनी दाखवलेलं आहे, तत्वज्ञान परत आलेलं आहे की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मग देहबुद्धी ते आत्मबुद्धी कशी करावी? तर म्हणजे विवेकी त्या वस्तूची भेटी द्यावी. ते विचारानेच करायला हवं त्या ठिकाणी, विचाराशिवाय आणखीन त्याचं हे नाहीये. तर काय विचार त्या ठिकाणी हवा? म्हणजे विचार हा हवा की शरीराच्या चिंतनाने काम जागा होतो. कामाच्या मुळाशी काय तर म्हणजे संकल्प आहे. काय संकल्प आहे? की म्हणजे हा देह आहे म्हणून देहदृष्टी त्या ठिकाणी. पहा आता कसं तत्वज्ञान यांनी कसं समजावून सांगितलंय की ज्ञानी पुरुष सगळ्यांना आत्मदृष्टीने पाहतात. का पाहतात ज्ञानी लोक? कारण त्यांच्या मुळाशी संकल्प जो आहे तो कशाचा संकल्प आहे की सर्वदूर ब्रह्म आहे. आणि आमचा कसं आहे की म्हणजे ह्या देह आहे, तर कामाच्या मुळाशी संकल्प आहे. आणि ज्ञानी पुरुष कोणत्याही शरीराचे स्मरण चिंतन करत नाही, ते आत्म्याचं चिंतन करतात. त्यामुळे त्यांचा कामभाव लोकांशी व्यवहार करताना त्यांना कधी कामभाव त्रस्त करत नाही. पुरुष स्त्रीच्या देहाचे अथवा स्त्री पुरुषाच्या देहाचे जोपर्यंत स्मरण करत नाही तोपर्यंत कामभाव जागा होत नाही. म्हणजे मला असं म्हणायचं या ठिकाणी की देहबुद्धी ते आत्मबुद्धी कशी करावी याच्याबद्दलच त्यांनी इथे एक लेसन दिलेलं आहे की तुम्ही जितके रिलेशन्स मध्ये तुम्ही फिरता, आता प्रत्येक जण जो आहे तो सर्व लोकांशी त्यांचे संबंध असतातच, पण लोकांशी संबंध असताना त्याच्या देहाचं चिंतनच्या ऐवजी जर तुम्ही त्या ठिकाणी आत्म्याचं चिंतन केलं की हा चैतन्य स्वरूप आहे, मी पण चैतन्य स्वरूप आहे, चेतन जो मूळ संकल्प आहे त्या चेतनावर जर आमची दृष्टी गेली तर मग जे आहे काय होईल की म्हणे मग जे आहे ते कामभाव जागा होणार नाही. कारण देहाचं स्मरण त्या ठिकाणी नाहीये, चैतन्याचं स्मरण त्या ठिकाणी आहे. पहा कशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी समजलेलं आहे की देहदृष्टी ठेवल्याने कामभाव जागा होतो. देहदृष्टी ते आत्मबुद्धी करावी. शरीर सुंदर आहे ही कल्पनाच कामाचा जन्म होतो. म्हणजे कामाचा मुळाशी काय हा संकल्प आहे, हे सुंदर आहे. काम जानामी ते मूलम संकल्पम तेन मेन भविष्यती, असं वाल्मिकी रामायण म्हणतं की शरीराकडे जे आहे ते काम जानामी ते मूलम संकल्पम तेन मेन भविष्यती. शरीराकडे मी लक्ष देत नाही. आपण सीता मातेची अशी काही लक्षणे सांगा की मी त्यांना लक्षात ठेवू शकेन. आता काय सांगणार राम? मग त्याचं शरीराचं सौंदर्य सांगायचं नाही, शरीराची खूण सांगायची नाही, शरीराचे लक्षण सांगायचे नाही. तर मग कोणीही मनुष्य जर आपण असा विचार केला की बा तू जो आहे एअरपोर्टला जा तू कसा ओळखशील त्याला, आपण त्याच्या वेशभूषाचा विचार करतो. ते योग्यही आहे, वेशभूषाचा विचार केल्याशिवाय आपल्याला आणखीन त्याला काही सांगता येणार नाही. पण रामाने या ठिकाणी काय सांगितलं की सीतामातेची काही लक्षणं सांगा. तर यावेळेस प्रभूंनी हनुमंतांना सांगितलं की अरे सीता ती जिथे कुठे असेल ती माझं ध्यान करेल, माझाच नामाचा जप करेल. मग तू काय कर, त्या जिथे त्या ठिकाणी असेल त्या भिंतीतून श्रीराम श्रीराम असा ध्वनी येत असेल, ती सतत जप करत असेल, वनात असली तर म्हणजे झाडाझाडातून श्रीराम असा ध्वनी येईल आणि ती सीता आहे असं तू समज. जे पंचमहाभूत रामनामाचा जप करत असतात ते समजून जा की ती सीता आहे. पहा पंचभूतापर्यंत जे आहे ते म्हणजे नाम हमारा जप करे हम बैठे आराम, जसं कबीर साहेब म्हणतात. म्हणजे काय हे वाक्य तशा प्रकारे सांगितलं की पंचमहाभूतच नामाचा जप करतात, ते स्वतः करतच नाहीये. हनुमंताने याच लक्षणामुळे अशोकवनामध्ये सीता मातेला ओळखलं आणि अशा प्रकारे त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे या ठिकाणी. तर परत त्यांनी असं लिहिलेलं आहे या ठिकाणी की जेव्हा लक्ष्मणाने सीतेला वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये सोडलं, लक्ष्मणाने त्याला नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला आणि सर्व सांगितलं, तेव्हा सीता पहिले असं म्हणाली की त्याची व्याकुळ झाली, स्तब्ध झाली, व्याकुळ झाली. आणि ते ऐकून लक्ष्मणा म्हणाले की लक्ष्मणा, प्रभूंनी जे केलं असेल ते योग्यच केलं आहे. माझे पतिदेव जे करतात ते योग्यच करतात. पतीच्या आज्ञेचं पालन करणं हा माझा धर्म आहे. परंतु मला हे दुःख आहे की कोणी ऋषींनी मला विचारलं की पतीने तुझा त्याग का केला, तर मी त्याला काय उत्तर देऊ.
मग जीवनाचा काय अर्थ आहे? मला आत्महत्या करायची नाही, कारण माझ्या उदरी जे आहे ते बाळ आहे, सूर्यवंशाचं बीज वाढतं आहे, आणि म्हणून मला जे आहे ते माझं जीवन हे दुःख सहन करण्यासाठीच आहे. प्राणैरपि प्रियम तस्मात दर्तु कार्य विशेषतः. तर मामिकीय तनून नृण सृष्टा दुःखाय लक्ष्मण. लक्ष्मणा, माझी चिंता करू नको, तू सत्य स्वीकार कर आणि तू जे आहे ते जा वापस. मला फक्त आता चिंता एकच आहे. कशाची चिंता आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगितलंय की पतिव्रतेचं त्यांनी उदाहरण दिलंय की म्हणजे रात्री झोपताना त्यांच्या चरणाची मी सेवा करत होते, तेव्हाच त्यांना झोप येत होती. आता अशी निद्रा त्यांना कशी येईल? लक्ष्मणा, तुझ्या मोठ्या बाबाची चरण सेवा मी तुझ्यावर सोपवते, तू सेवा कर. आणि अशा प्रकारे तिने लक्ष्मणाला निरोप दिला त्या ठिकाणी की सीतेच्या मनात श्रीरामाविषयी किंचितही द्वेष भावना नाही, असं सीतेचं पतिव्रता प्रेम या ठिकाणी अनन्य आहे असं दाखवलेलं आहे. हे सीतेच्या श्रीचरित्राबद्दल, सीतेच्या बद्दल वर्णन रामायणामध्ये जे केलेलं आहे त्याच्याबद्दलचा भाग या ठिकाणी आपल्याला सांगितला आहे. आणि जगज्जननी श्री सीता असा पुढचा भाग आहे त्या ठिकाणी. आणि त्यांनी असं दिलं या ठिकाणी की म्हणजे जे आहे ते रामचरित्रापेक्षा, आता आपण बोलून चुकलो की सीतेचरित्र अधिक दिव्य वाटू लागते, असं वाल्मिकी रामायणाने त्या ठिकाणी लिहिलं आहे. त्या ठिकाणी असं लिहिलंय त्या ठिकाणी की जेव्हा युद्ध संपलं आणि हनुमंत जे आहे ते सीतेकडे गेले आणि म्हणाले, चला आता जे आहे ते माते तुमच्या आशीर्वादाने आपला विजय झाला आहे, रावणाचा वध झाला आहे, आता तुम्ही जे आहे तुम्हाला रामाचं दर्शन होईल, तुम्ही आता माझ्याबरोबर चला, अशा प्रकारचं म्हटलं. तर तिने हनुमंताला अनेक आशीर्वाद दिले, अनेक वर दिले आणि सांगितलं की ठीक आहे म्हणे, हनुमंता असा आशीर्वाद दिला की तुला काळ देखील मारू शकणार नाही. म्हणजे काळ प्रत्येकाच्या छातीवर पाय ठेवून असतो, आपल्याला सर्वांना काळाची भीती असते किंवा मृत्यू येईल ही भीती असते. पण सीतेमातेने काय केलं तर म्हणे हनुमंताला असा आशीर्वाद दिला की हनुमंता तुला काळ देखील मारू शकणार नाही. हनुमंत चिरंजीव आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर हनुमंताला काळ देखील मारू शकणार नाही असं त्यांनी म्हटलं. आणि हनुमंत चिरंजीव झाले, तू चिरंजीवी होशील. आणि तिला हनुमंत जे आहे ते अतुलित बलधामम हेमशैलावदेहम धनुजवन प्रशानम नानिना मार्गगण्यम, अशा प्रकारे त्यांनी आशीर्वाद त्या ठिकाणी दिला की सर्व विश्वामध्ये तुझी पूजा होईल. सकल गुणिनानम वानराणम मदिशम रघुपती प्रिय भक्तम वाजतातम नमामि, हे सर्व तुझी अधिक जे आहे ते पूजा होईल. याच्यावर डोंगरे महाराजांनी असं लिहिलंय की हनुमंताची पूजा रामापेक्षा जास्त होते, असं त्यांनी लिहिलंय या ठिकाणी. कसं काय? म्हणजे हनुमंताची सर्वत्र पूजा होते की रामाची अधिक पूजा होते, कोणाची जास्त पूजा होते. तर त्यावर मग त्यांनी सांगितलं की म्हणजे अगदी छोटस गाव जरी असेल भारतामध्ये, तिथे एक वेळ रामाचे मंदिर नसेल पण हनुमंताचं एखादंच लहानसं जे आहे मंदिर तुम्हाला दिसून जाईल. याचा अर्थ आला की सीतेने जो आशीर्वाद दिला हनुमंताला की तुझी सर्वदूर विश्वात तुझी कीर्ती खूप पसरेल आणि सर्वत्र तुझी पूजा होईल, हा जो आहे तो त्यांनी सांगायचं तात्पर्य हे या ठिकाणी की असा हनुमंताला आशीर्वाद त्यांनी दिला की अष्टसिद्धी नो निधिके द्वारा असबर दीन जानकी माता. अशा प्रकारे अष्टसिद्धी आणि नवनिधीचे हे जे आहे ते हनुमंत सीतामातेच्या सेवेमध्ये नेहमी असतात. सीतामातेच्या आशीर्वादामुळे त्यांना हे सर्व जे आहे ते मिळालं असं म्हणतात. मग जे आहे ते नंतर ह्या ठिकाणी पुढे जे आहे ते सीतामाता, आता आपला वेळ संपतोय म्हणून मी आता इथे थांबणार आहे. याच्यानंतर की हनुमंताने हात जोडून म्हटलं की म्हणजे मी रामाचा संदेश जेव्हा घेऊन आलो होतो सीतेला, असं म्हटलं तिथे अशोकवनामध्ये, म्हणजे इथे राक्षसिणी तुम्हाला खूप त्रास देत होत्या, हे माझ्या डोळ्याने मी पाहिलेलं आहे. तर मला काय करायचं होतं म्हणे, ह्या राक्षसांचा वध केला पाहिजे, कारण त्या राक्षसिणी तशाच आहे म्हणे, त्या काही गेल्या थोडी आहे. तर मग त्यांनी जे असं सांगितलं की मग हिनी काय म्हटलं मग सीतामातेनी की अरे हे काय वागतो तू, माझा पुत्र असूनही तू अशी मागणी करतो, वैराचा बदला वैराने घेणे योग्य नव्हे, वैराचा बदला प्रेम आहे. सीतामातेने हनुमंताला उपदेश केला आहे की अयम व्याघ्रम समीपे तू पुराणो धर्म संहिता वृक्षेण गीत श्लोकोस्ती तम निबोध प्लवंगम. हे हनुमंता, एक उदाहरण असं दिलंय अस्वल आणि वाघाचं की झाडावर जे आहे ते
वाघ आला तर झाडावर चढून गेला कोण? मनुष्य. आणि कोण चढून गेला? अस्वल चढून गेला. आणि वाघ खाली बसला की हे कोणी खाली येईल तर त्याला भूक लागली होती, कोणाला मी खाईन. अशी गोष्ट आहे की म्हणजे वाघाने त्या अस्वलाला म्हटलं की अरे तू येऊन जा खाली, जे आहे ते ह्याचा मी हे करेन, तू खाली येऊन जा. नाही, त्यांनी असं सांगितलं अस्वलाला की तू या मनुष्याला धक्का दे, म्हणजे हा मनुष्य खाली पडला की मी खाऊन घेईन. तर अस्वल म्हणाला की नाही, असं नाही करणार म्हणे, मी तिला धक्का नाही देणार आहे. तर मग जे आहे ते झाडावर तो मनुष्य होता, पारधी होता त्या ठिकाणी. तर त्यांनी पारधीला सांगितलं वाघाने की अरे हा अस्वल झोपेमध्ये आता झोपतो, डुलक्या घेतोय, म्हणे याला धक्का दे. तर म्हणे याला जर धक्का दिला तर म्हणे काय की म्हणे मी त्याला मारून खाईन, मी इकडे निघून जाईन, मग तू वाचशील, असं पारधीला सांगितलं. पारधी कृतज्ञ निघाला. अस्वलाने ज्याला वाचवलं होतं पण त्या ह्या पारधाने त्याला दगा दिला आणि धक्का दिला. पण झालं काय की अस्वलाला एक फांदी मिळाली आणि त्या फांदीला त्यांनी पकडून घेतलं. त्याच्या आधाराने तो पुन्हा वृक्षावरती चढून बसला. तर वाघाने अस्वलाला म्हटलं की पाहिलेच का माणूस किती दुष्ट आहे, कृतज्ञ आहे, त्याचं तू रक्षण केलं, त्याने तुझ्याशी कसं वैर केलं, तुला मारायला तो तयार झाला, आता तरी तू त्याला धक्का मार. तर अस्वलाने म्हटले भलेही माणसाने आपला धर्म सोडला असेल परंतु मी माझा धर्म सोडणार नाही. न परा पापमादते परेशान पाप कर्मणा. पापाचरण करणाऱ्या पापाचे अनोपकार संत पाहत नाही. संत सज्जनांनी स्वतःचे शील आणि सदाचाराचे रक्षण करायचे असते. सदाचार हे सत्पुरुषांचे भूषण असते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. न मे द्वेषरागौ न मे लोभमोहो, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य
पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम्।